तर छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या चांदगुडे कुटुंबातला अंतर्गत कलह समोर आलाय। मुरलीधर, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांचा मृत्यू झाल्याची घटना त्यांच्या आईवडिलांना रात्री अंत्यसंस्कारापर्यंत नातेवाईकांनी माहिती होऊ दिली नव्हती। त्यानंतर तिघांचे अंत्यसंस्कारही एकत्र करण्यात आले नाहीत। मुरलीधर चांदगुडे यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेला आणि तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर संगीता आणि कुणाल यांचा मृतदेह मुकुंदवाडी या त्यांच्या आईच्या गावी नेला आणि तिथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले। आपण बघतोय की हा अंतर्गत कलह आता समोर आलेला आहे। वडिलांवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात चांदगुडे कुटुंबातला मृत्यूनंतरचा दुरावा कायम राहिलेला आहे। चांदगुडे कुटुंबात मृत्यूनंतरही दुरावा कायम राहिला। आपण बघतोय वडिलांवर मूळ गावी तर आई आणि मुलावर माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच या सगळ्या प्रकारात आता एक नवीन अपडेट समोर येत आहे। जे मुरलीधर चांदगुडे आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी जालन्यातील पिंपळगाव या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर जी संगीता आणि कुणाल आहे यांच्यावर संभाजीनगरच्या मुकिंदवाडी शहरातील स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार करण्यात आले। ते अंत्यसंस्कार संगीता यांचे आई वडील या कुटुंबियांनी केलेले आहे, तर तिकडे दुसरं जे अंत्यसंस्कार आहे ते त्यांच्या वडिलांनी म्हणजेच कुणालच्या आजोबांनी वगैरे केले आणि आत्याने केल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात वेगवेगळे अँगल समोर येत असताना आता हा नवीन अँगल समोर आलेला आहे। त्यामुळे या प्रकरणात आयफोन हा एक कारण असल्याचं जेव्हा पोलिसांनी सांगितलं होतं, त्यानंतर आणखी काही या सगळ्या वेगवेगळी कारणं आहे का, कौटुंबिक वाद काय होते, या सगळ्यांची आता चर्चा होऊ लागली आहे। जी, निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय की हा दुरावा कायम राहिलेला आहे। अद्यापही आपण आता यातली अपडेटेड माहिती समोर आलेली बघतोय। अतिशय धक्कादायक घटना घडलेली होती ही, आणि त्यानंतर अनेक गोष्टी या निमित्तानं समोर येत होत्या, आणि आता चांदगुडे कुटुंबातल्या दुराव्याबद्दलची एक मोठी अपडेट।